नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला बाजारात जाण्यासाठी एक बॅग कशी शिवायची मी ते सांगणार आहे. बघा, ते ह्या बॅगला मी असं वेलक्रो लावलेलं आहे आणि कापड कुठेही न फाडता मी ही बॅग शिवलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता ही सुंदर अशी बॅग बनवण्यासाठी मी असं हे आयताकृती कापड घेतलेलं आहे. बरं का, त्याचं माप सांगते तुम्हाला. आता त्याचं माप आहे 29 इंच बाय 19 इंच. 29 बाय 19 इंचचं हे घेतलेलं आहे माप. आता काय करायचं आहे, कडेने दोन्ही बाजूनी ना आपण 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. असं इथे ना 2.5 इंचावर दोन्ही बाजूनी आपण मार्किंग करून घेणार आहोत पूर्ण, म्हणजे असं हे लाईनला. ठीक आहे, आता 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि त्याला लाईन ही त्याची लाईन अशी आखून घेतलेली आहे. बरं का, आता ही आखून झालेली लाईन काय करायची, आता त्याच्यावर आहे ना हे असं दुमडायचं आणि इथं एक अर्धा सेंटीमीटर सोडून आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. हो का, असं बघा अशा टाईपमध्ये येईल आणि ह्या बाजूला पण अशा टाईपमध्ये इथे शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, माझी दोन्ही बाजूची शिलाई मी मारून झालेली आहे. बघा, ही बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजूनी शिलाई अशी मारून घेतलेली आहे मी. आता काय केले, मी असं पिवळ्याच कलरचं प्लेन कापड घेतले आणि ते असं एका बाजूला आपण दुमडून इथे हे लावून शिवणार आहोत आणि परत हे अशी इथे हे म्हणजे ह्या पिवळ्या कापडाची इथे अशी आपण ह्याला पायपिंग करून घेणार आहोत. हे जे आपण शिवलं आहे ना त्याला पायपिंग करून घेणार आहोत. ठीक आहे, माझी पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूला पण. ठीक आहे, हे बघा असा आपला हा पीस दिसेल. आता आपण याला बंद लावून घेऊया. आता हे 2 बंद मी शिवून घेतले. ते बंदचं माप सांगते तुम्हाला, 21 इंच बाय हे घेतले 1.25 इंच. ठीक आहे, 21 बाय 1.25 इंचचे 2 बंद घेतले. आता हे 2 बंद लावताना आपण हिथून आहे ना मार्किंग घ्यायचं आहे. बरं का, हिथून मोजून घ्यायचं आहे आपण. बघा, ह्या बाजूने मोजून घ्यायचं आहे. 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडनं पण 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. ठीक आहे, आणि इकडच्या बाजूला आपण असे हे 2 बंद लावून घेणार आहोत. बघा, ह्या बाजूला एक आणि त्या बाजूला एक. इकडे एक आणि ह्या बाजूला एक लावणार आहे, त्या बाजूला एक. इथून 4 इंच मी मार्किंग घेतले. हा जो भाग आहे ना, बघा हा जो भाग हा सोडून द्यायचा आपल्याला. हे जे पायपिंग केले ना त्या पायपिंगपासून 4 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, असे 2 बंद आपण लावून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी 2 बंद शिवून घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला ही पट्टी लावायची. बरं का, पहिल्यांदा वरच्या बाजूनी शिवायचं, मग दुमडून आतल्या बाजूनी परत दुमडून शिवून घ्यायची. बघा, या बाजूला कसं मी शिवून घेतलं हे बघा, ही अशी आतल्या बाजूला शिवून घ्यायची आणि शिवून झालं ना की मधोमध आपण वेलक्रो लावून घेणार आहोत. ठीक आहे, आता तिथे एक मी वेलक्रो लावून घेतलं आहे. वेलक्रोची एक बाजू, दुसरी बाजू ह्याच्यामध्ये लावून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, पहिल्यांदा ही पट्टी शिवायची. पहिल्यांदा आता ही पट्टी पूर्ण अशी इथपर्यंत शिवायची. बरं का, इथनं अशी वरनं शिलाई मारायची, नंतर हे दुमडून खालच्या बाजूने आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने. अशा प्रकारे माझे दोन्ही बंद शिवून झालेले आहेत आणि मी वेलक्रो पण दोघांना लावून घेतलेले आहेत, पट्ट्या पण लावलेल्या आहेत. हो का, आता हे असं उलटं करायचं आणि हे कडेने दोन्ही शिलाई मारून घ्यायच्या. आपल्या ह्या कडेच्या 2 शिलाई आहेत ना त्या मारून घ्यायच्या सरळ. ठीक आहे, सरळ ह्या 2 शिलाई आपण मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूची शिलाई मारून झाली आणि मी त्याला पायपिंग पण केली आहे, म्हणजे धागे बाहेर येणार नाही. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, हे आपल्याला असं म्हणजे दोन्ही हे बाजूला घ्यायचं आहे आणि इथून आहे ना 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंच. ठीक आहे, आणि 2.5 इंचावर सरळ अशी शिलाई मारायची. दोन्ही बाजूने तसंच करायचं आहे.
इकडनं सुद्धा दोन्ही हे असं करून घ्यायचं आपण पहिले आणि इकडनं परत 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून 2.5 इंचावर अशी सरळ शिलाई मारायची. ठीक आहे. आणि शिलाई मारल्यावर मग हे तुम्ही कॉर्नर कट करून इथे परत पायपिंग करून घ्यायची. त्रिकोण पण मी शिवून घेतले आहेत आणि त्याला पायपिंग पण केली आहे. आता पायपिंग केलेलं की जरा छान दिसते असं आपली बॅग. चला तर मग आपण बॅग सरळ करूया. आता अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे. ठीक आहे. एकदम सोपी साधी सोपी अशी ही बॅग आहे. तुम्ही बाजारात वगैरे जाताना घेऊन जाऊ शकता. आतमध्ये पण जागा भरपूर आहे आणि वेलक्रो लावल्यामुळं एकदम व्यवस्थित बसते. कशी वाटली बॅग मग? आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.